पहिला बॉल फुलटॉस होता, परंतु पाठीमागे घोषांकित क्षेत्राच्या दिशेने त्यांना पाहायला मिळेल आणि पहिल्याच बॉलवर तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. 2 दिवसात दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळालं आणि आता क्रिकेट अंतिम टप्प्यात आलं. मॅडम, काल लहान मुलांची मॅच सुद्धा एवढी जबरदस्त झाली, अगदी शेवटच्या बॉलपर्यंत गेली होती आणि एक वेगळाच माहोल या ठिकाणी तयार होताना पाहायला मिळाला होता. कालच्या दिवसातील दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. आजही दर्जेदार क्रिकेट रोमहर्षक सामने पाहायला मिळाले. अगदी सुपर ओव्हर आजसुद्धा पाहायला मिळाली. नो बॉल आणि इकडे 2 धावा धावफलकावर जुडल्या देखील गेल्या आहेत. विक्रांत स्ट्राईकवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर मनोज काडगे यांना पण पाहतोय. सेमी फायनलची ही लढत, उपांत्य फेरीचा सामना, लालबाग प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वात फायनलला कोण जाणार? यावेळेला स्ट्रोक कव्हरच्या दिशेने खेळतात विक्रांत. एक चांगला स्ट्रोक त्या ठिकाणी आलाय. 2 धावांचा फटका पाहायला मिळाला. मागील मॅच मध्ये जर पाहिलं तर 6 चेंडू आणि 13 धावांचा सामना ज्या पद्धतीने शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला आणि विक्रांत जाधव यांनी मात्र तो गाजवला सुद्धा होता. पाहूयात, दोन्ही संघ चांगले. तेजस माणगावकर असतील, संजोग असतील, साहिल असतील, ही जी नावं आहेत ही सुद्धा यंगस्टर्स आहेत, परंतु ही टीम सुद्धा तेवढीच बॅलन्स आहे. मजा येईल ही मॅच पाहण्यासाठी. यावेळेला आणखीन एक लॉफ्टेड फटका खेळलाय, तो म्हणजे कव्हरच्या क्षेत्रामध्ये. 2 धावा विक्रांत. मेरिटवर क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न होतोय, म्हणजे प्रत्येक फटका ऑन साईडला न खेळता जसा बॉल आहे तसा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी विक्रांत करतायत. यावेळेला मात्र बॅटच्या पुढच्या टोकाला बॉल लागलाय. पहिलंच मन बनवलं होतं मिड विकेटच्या दिशेने खेळायचं आहे, परंतु निर्धाव चेंडूची सांगता देखील इकडे होताना पाहिला मिळेल. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं मार्गस्थ आहे. सेमीफायनलची मॅच, फायनलमध्ये कोण जाणार? लालबाग प्रीमियर लीगचं 5वं पर्व कोण जिंकणार? चर्चा सर्व दूरपर्यंत श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडानगरी सजली आहे. टप्प्याचा बॉल पुल केलाय विक्रांत यांनी आणि बॉलला पाठवलंय पुलावर. GW खामकर मसाले चौकार. यावेळेला पुन्हा एकदा फटका जर पाहिला तर कव्हर पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव तिकडे मिळणार आहे. चांगली सुरुवात आतापर्यंत राहिली आहे. अकरा धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. विक्रांतला रोखायचं कसं, हाही प्रश्न प्रतिस्पर्धी संघासमोर असणार आहे. चांगली बॅटिंग आतापर्यंत केली जाते. पहिल्या षटकात धावांची लयलूट केली आहे. व्हाईट बॉल या ठिकाणी घोषित केला जातोय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 12 धावा धावफलक. 12 धावा धावफलकावर पाहायला मिळतील. छोटंसं क्रीडांगण, परंतु आनंद इकडला वेगळाच आहे, मोठा आहे. मायरा आणि श्राव्या देखील मॅच पाहत आहेत. आता पाठिंबा बाबांना की मामाला? यावेळेला चांगला बॉल पाहायला मिळतोय. टप्पा पडतोय आणि बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने देखील जाताना पाहायला मिळेल. निर्धाव चेंडूची सांगता झाली. हा बॉल मनोज यांचा टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येताना पाहायला मिळाला आणि पहिली ओव्हर संपल्यानंतर बिनबाद 12. पहिल्या षटकात 12 धावा येताना पाहायला मिळालेल्या आहेत. आता बॅटिंगसाठी मिड विकेट आणि स्क्वेअर लेग हे बलस्थान ज्या खेळाडूचं आहे, असा खेळाडू बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतोय. राज मांडवकर. आणि गोलंदाजीसाठी मात्र समाधान शेलार. आपल्या टीमचं समाधान करतील का? कारण समोर जर पाहिलं तर खेळपट्टीवर राज करण्यासाठी राज मांडवकर आलेले आहेत. दोन्ही खेळाडूंकडे प्रचंड टॅलेंट आहे आणि या सगळ्यांना सिद्ध करण्यासाठी एक मंच मिळाला आहे आणि तो आहे LPLचा. तब्बल 5व्या पर्वात आलाय.
पहिलाच बॉल त्याच दिशेने खेळलाय. ही स्ट्रेंथ आहे राजची. पहिल्याच बॉलवर दुहेरी धावसंख्येचा फटका. धावसंख्या 2 ने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. बिनबाद 14 धावा. गेम स्विंगर्स आणि बॉल ब्लास्टर्स यांच्यामधील सेमीफायनलची मॅच पाहायला मिळणार आहे आपल्याला. दोन्ही बॅलन्स टीम आहेत. दोन्ही टीमचे ओनर्सचं देखील आम्ही कौतुक करू. प्रवीणजी दुबे असतील, संकेतजी कामकर असतील, यांचाही विशेष उल्लेख. या सर्व संघ मालकांचं देखील आम्ही विशेष उल्लेख या ठिकाणी आवर्जून करू. पुन्हा एकदा त्याच दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. वेगवान फटका खेळला खरा, परंतु अडवला जातोय आता आणि निर्धाव चेंडूची सांगता तिकडे होईल. कमबॅक करतात. एखादा डॉट बॉल सुद्धा फलंदाजावरचा दबाव थोडासा वाढू शकतो. पुन्हा एकदा त्याच दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु हा बॉल थोडासा कमी गतीने आलाय आणि निर्धाव चेंडूची सांगता देखील होताना पाहायला मिळते. पहिल्या षटकाची सुरुवात खूप चांगली झाली, परंतु या षटकात आतापर्यंत चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. समाधान आपल्या टीमचं समाधान करतोय. हा बॉल टर्न सुद्धा होताना पाहायला मिळाला. आतमध्ये आला टप्पा पडल्यानंतर. टेनिस क्रिकेट .in वर देखील मात्र मोठ्या प्रमाणावर या स्पर्धेला पाहिलं गेलंय. ओहो, आणखीन एक चांगला बॉल मात्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. अपील केलं जरूर आहे, परंतु अपिलाचा प्रभाव पंचांवर नाही पडलाय. चांगला बॉल. सर एक रन आहे. यस, लेग बायच्या स्वरूपातील धाव कळवली जाते. चांगली गोलंदाजी समाधान यांची या ठिकाणी पाहायला मिळते. राज बिग हिट. काही बॉल डॉट गेले, परंतु पुलावर मारायचा मला हाच इरादा त्याने केला होता. GW खामकर मसाले चौकार. धावफलक जर पाहिलं तर 19 धावा धावफलकावर आहेत. ओव्हर नंबर 2 सुरू असताना राज मांडवकर समोर समाधान. टप्प्याचा बॉल. पुन्हा एकदा दिशा तीच, मिड विकेट आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने, आणि 2 धावा मात्र तिकडे मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे 21 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते. बिनबाद 21 धावा गेम स्विंगर संघाची धावसंख्या. एकवीस धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दोन षटकात जर पहिल्या बऱ्यापैकी बॅटिंग होताना पाहायला मिळाली. इकडे जर मॅचमध्ये बॉल ब्लास्टरला यायचं असेल तर त्यांना इकडे विकेटही घ्यावी लागतील आणि विकेट आल्याशिवाय दबाव येणार नाहीये बॅटर्सवर. अधिक आता फलंदाजी खोलू लागली आहे दोन्ही बॅटर्सची. ज्या पद्धतीने ते आतापर्यंत बॅटिंग करतायत, सुरुवात चांगली केली होती विक्रांत यांनी. त्यानंतर जर पाहिलं तर काही डॉट बॉल आले जरूर, परंतु तरीसुद्धा चांगले स्ट्रोक खेळण्यात यशस्वी राहिले राज मांडवकर हे सुद्धा. धावसंख्या 21 झाली आहे. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. मनोज काडगे यांना पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आलेलं आहे. समोर आहेत विक्रांत जाधव. फुल टॉस बॉल, त्याला मात्र कव्हरची दिशा दिली आहे. 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते 22 धावा धावफलकावर. 6 षटकांच्या या मॅचेस आहेत. पुरेपूर क्रिकेट तुम्हाला पाहिजे असेल तर 6 ओव्हरच्या मॅचमध्ये मजा येते. अलीकडे 4 ओव्हर 3 ओव्हरच्या मॅचेस सुद्धा कुठे पाहायला मिळतात, परंतु इकडे तसं नाही आहे. 6 ओव्हरच्या सगळ्या मॅचेस असतात, त्यामुळे एक दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. शैलीजी जांभवडीकर हे देखील उपस्थित राहत आहेत. आणखीन एक चेंडू ऑप्शनच्या बाहेर होता, त्याला मात्र व्हाईट बॉल घोषित दिला गेलेला आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाते. तिन्ही पंच जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करतायत. राजू बिर्जे सर असतील, सुमित कदम सर असतील किंवा सादिक राजापूरकर सर असतील, खूप चांगली कामगिरी यांनी केलेली आहे.
समोर विक्रांत. हो, इकडे डबल माइंड झाले. यावेळेला समोर खेळण्याची या ठिकाणी मनीषा जागृत झाली होती, परंतु वेगात बॉल होता मनोज यांचा, पुढे होता थोडासा आणि बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने जाताना पाहायला मिळेल. पहा, हातातून बॉल सुटल्यानंतर बॅटरपर्यंत येईचा किती वेळ असतो, परंतु त्याच्यात आपल्या मेंदूला चालना द्यावी लागते. फ्रंट फुटला खेळायचं, बॅक फुटला खेळायचं, कव्हर्सला खेळायचं, पॉईंटला खेळायचं की मिड विकेटला खेळायचं, ही सगळी दिशा द्यावी लागते. यावेळेला ऑप्शनच्या बाहेरचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. बॉल सोडून दिलाय. मनोज मात्र या षटकात चांगली कामगिरी करू लागलेले आहेत. बॅक टू बॅक 2 चेंडू मात्र त्यांनी इकडे निर्धाव टाकलेले आहेत विक्रांत यांच्या विरुद्ध. सलामीची जोडी आहे. 23 धावा धाव फलकावर आहे. एक मोठी मॅच आहे, सेमीफायनलची मॅच. लोअर फुल टॉस बाजूच्या पुलाच्या दिशेने 2 धावांसाठी हा फटका पाहायला मिळतोय. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे, ती म्हणजे 25 धावा धाव फलकावर ओव्हर नंबर 3 सुरू आहे. पुन्हा एकदा मनोज काडगे. या षटकात थोडंसं कमबॅक त्यांनी केलंय, परंतु विक्रांत देखील एक चाणक्य खेळाडू आहेत. यावेळेला फटका फसला जरूर होता. बॅटची कडा घेत असताना पाठीमागे घोषांकित क्षेत्रात येतोय चेंडू आणि तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे जाते. 26 धावा, बिनबाद 26 धावा. एक चांगला प्लॅटफॉर्म इकडे सुरुवातीलाच निर्माण केलाय खरा, परंतु प्रतिस्पर्धी टीम देखील अशी आहे ज्यांनी मात्र मोठमोठे कीर्तिमान केलेत आणि मोठमोठ्या धावसंख्येचे पाठलाग केलेत. हे विक्रांत जाणून आहेत आणि म्हणून त्यांना माहिती आहे या टीमच्या विरुद्ध खेळायचं तर किती धावा बनवाव्या लागतील. अकुटप्प्याचा बॉल होता, परंतु त्याला कव्हरचं क्षेत्र दाखवलंय आणि बघता बघता या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपतोय. 9ची सरासरी, 27 धावा धाव फलकावर बिनबाद झालेल्या आहेत गेम स्विंगरच्या. तर वेळ झाली आहे स्पोर्टिसॅक प्रस्तुत स्ट्रॅटेजिक टाइम आउटची. ट्रॉफी फायटर आणि ग्राउंड ब्रेकर्स इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी सज्ज राहायचं आहे. वेळ आहे आपल्याकडे आणि गावडे साहेब एखादं सुमधुर गाणं व्हायला हरकत नाही आहे. पाहिजे तेवढ्या नदिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन नदिरक्या तुलार, सामना जिंकून दाखव बारक्या मलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. अरे पाहिजे तेवढ्या देईन नदिरक्या तुलार, पाहिजे तेवढ्या देईन नदिरक्या तुलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मलार. अरे म्हणजे मुख्य हिरो तर बोलायचंच राहिलं, डीजे ओमकार आणि त्याचबरोबर आज आमचे गावडे साहेब देखील त्यांच्याशी जोडले गेलेले आहेत. तर डीजे ओमकार आणि गावडे या दोघांकडे मात्र जबाबदारी आहे आपलं संगीतमयी मनोरंजन करण्याची. तीन षटकांचा खेळ संपलाय. थोड्याशा या विश्रांतीनंतर रणनीती बनून झाल्या दोन्ही टीमच्या आणि इकडनं मॅच टर्न होणार का ते आपल्याला पाहिजे. गोलंदाजीसाठी येत आहेत समाधान. आलेत. पहिलाच बॉल हवाई हल्ला तर केलाय, परंतु 2 धावांसाठीचा हा फटका त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. सादिक राजापूरकर सर घोषित करतात 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे गेली आहे आणि 29 धावांवर हा धावफलक जाईल, कारण ज्या पद्धतीने धावसंख्येचा फ्लो निघालाय एक 55-60चं टार्गेट तर सेट होऊ शकतं. याच फ्लोने धावा येत राहिल्या, परंतु काही मोठे फटके आले तर धावसंख्या वाढू शकतात, परंतु काही विकेट आल्या, काही डॉट बॉल आले, धावसंख्येला नियंत्रित सुद्धा करू शकते या ठिकाणी टीम बॉल ब्लास्टर. टप्प्याचा बॉल होता, केलाय पुल आणि होतोय सक्सेसफुल. GW खामकर मसाले. बॉल जातोय सीमारेषा पार, चौकार.
आहे. मला तर वाटतं याच्या डोळ्याला सुद्धा पट्टी जर बांधली ना तरी सुद्धा ही बॅट आणि बॅटचा फ्लो बाजूच्या पुलाच्या दिशेने जाईल अशा प्रकारची बॅटिंग करतायत सध्या. परंतु कमबॅक करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी संकेत खामकर अँड कंपनीचा सुद्धा असणार आहे. बॉल ब्लास्टर खास संघ देखील कमबॅक करण्याचा प्रयत्न करेल. दोघीही बॅटर 15-15 धावांवर बॅटिंग सध्या करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. राज मांडवकर 15 धावांवर खेळत आहेत. विक्रांत सुद्धा 15 धावांवर खेळत आहेत. 34 धावा एकंदरीत झालेल्या आहेत. चौथं षटक मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. LPL पुन्हा एकदा तेच करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला पाठीमागच्या बाजूला चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळेल आणि धावसंख्या 1ने पुढे जाते. आजचा दिवस अंतिम दिवस आहे आणि 3 दिवस राखून ठेवलेले असतात प्रेक्षकांनी. काही जण तर ऑफिसला सुद्धा जात नाही. 3 दिवस आम्हाला LPL पाहायची आहे, बरोबर ना? यस, बऱ्याच जणांनी सुट्टी घेतली आहे. कोणी हैदराबादवरून सुद्धा आलंय. पुन्हा एकदा तेच करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला चेंडूच्या लाईनमध्येच नव्हते. पहिला धक्का. जबरदस्त इरादाच केला होता, जाईल आणि फेकून देईल बॉल. हे सोपं आहे का? पहिलाच बॉल सीमारेषेच्या पलीकडे पाठवायचा आणि तो सुद्धा 6 धावांसाठी. हर्ष नारकरने हे केलंय. हर्ष नारकरने या ठिकाणी हा कारनामा केलाय. सोपं नाहीये. पहिली गोष्ट, या मैदानात षटकार मारणं आणि पहिल्या बॉलवर तर नाहीच नाही, परंतु हा या खेळाडूमध्ये एक वेगळंच टॅलेंट आहे. 4 ओव्हरचा खेळ संपतो. 1 विकेट माघारी 41. क्या बात आहे. अर्जुन नारकर सर देखील आनंद घेत आहेत या मॅचचा. आपल्या चिरंजीवाच्या खेळाचा आनंद घेत आहेत आणि वडील कधीच त्यांची म्हणजे खुशी दाखवत नसतात, मनात ठेवत असतात. तेजस येत आहेत. तेजस माणगावकर टीमचे कॅप्टन आहेत. दर्जेदार खेळ मात्र त्यांनी या ठिकाणी केला आहे. स्ट्राईकवर जर पाहिलं तर विक्रांत जाधव आहेत. तेही 15 धावांवर बॅटिंग करतायत. 41 धावा धावफलकावर झालेले आहेत. यावेळेला फटका फसला जरूर होता. सुदैवी राहत आहेत. मागे घोषांकित क्षेत्राच्या दिशेने चेंडू येतोय आणि धावसंख्या 1ने पुढे जाते. 42 धावा धावफलकावर. सेमीफायनलची मॅच आहे. प्रेक्षकांना प्रचंड उत्कंठा या मॅचची, या स्पर्धेची होती. तयारीच तेवढी अगोदर जबरदस्त सुरू होती. आमच्या आयोजन कमिटीचं विशेष कौतुक करू. जे कुठे पाहायला मिळत नाही ते लालबागमध्ये पाहायला मिळतं आणि म्हणून तर क्रिकेटचा हा लालबाग पॅटर्न देखील तेवढाच जबरदस्त आहे. फुल टॉस, त्याला कव्हरच्या क्षेत्रात खेळलेत 2 धावांसाठी आणि धावसंख्या. या मॅचमध्ये विक्रांत थोडंसं वेगळ्या पद्धतीचं क्रिकेट खेळत आहेत. मागील मॅचमध्ये त्यांचा प्रयत्न होता मिड विकेट स्क्वेअर लेगला खेळण्याचा. या मॅचमध्ये सलामीवीर म्हणून आलेत. भूमिका वेगळी आहे त्यांची. यावेळेला डावाला आकार देण्याची भूमिका आहे. काही फटके पॉईंटला खेळतायत, कव्हर्सला खेळतायत, मिड विकेटला खेळतायत आणि स्क्वेअर लेगला सुद्धा खेळतायत. तेजस माणगावकर समोर विक्रांत जाधव. चांगला बॉल, सन्मान दिलाय. धाव घेण्याचा प्रयत्न. हे कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आहे. प्रत्येक बॉलवर तुम्ही मोठे फटके नाही खेळू शकत. काही सिंगल डबल्स देखील घ्याव्या लागतात आणि क्रिकेटचा खेळच असा आहे. या खेळामध्ये तुम्हाला सभय सूचकता दाखवावी लागते. मेरिटवर क्रिकेट खेळावं लागतं. बॉल कसा आहे हा निहाळावा लागतो. क्षेत्ररक्षण कसं हे पाहावं लागतं आणि त्यानुसार तुम्हाला स्ट्रोक खेळावे लागतात
आणि विक्रांत ते काम करतायत, परंतु जोडीला त्यांच्या सिक्सर किंग आहे. लहान वयातच याही खेळाडूने प्रभावित केलं आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये या खेळाडूने केलेली बॅटिंग चर्चेत राहिली आहे. हर्ष नारकर यांना आपण या ठिकाणी पाहतोय बॅटिंग करण्यासाठी. समोर जर पाहिलं तर तेजस माणगावकर आहेत. 45 धावा धावफलकावर आहेत. यावेळेला पंचांनी आपले हात फैलावले घोषित करतात व्हाईट बॉल प्लस 1 धाव देखील मिळेल. 47 वरी धावसंख्या जाईल. टेनिस क्रिकेट .in वर देखील मात्र मोठ्या प्रमाणावर प्रेक्षकांनी आनंद घेतला. पहा आतापर्यंत टेनिस क्रिकेट .in वर 1,10,000 प्रेक्षकांनी लालबाग प्रीमियर लीग पाहिलेली आहे. आणि म्हणूनच म्हणजे स्थानिक प्रीमियर लीग आहे, परंतु एवढ्या मोठ्या म्हणजे प्रमाणावर पाहिलं गेलं आहे त्याचं कारण आहे स्पर्धेचा दर्जा आहे. आणि म्हणून आज जगभर लालबाग प्रीमियर लीगची चर्चा देखील होताना पाहिलं. म्हणजे बऱ्याच ठिकाणाहून फोन सुद्धा आले की एवढ्या छोट्याशा मैदानात एवढं मोठं आयोजन कसं होऊ शकतं. लालबाग आहे तर होऊ शकतं. इकडे अशक्य असं काहीच नसतं. फुलटॉस बॉल त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न होता स्क्वेअरलेगच्या दिशेने. 1 धाव त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न होतोय. धावसंख्या 1 ने पुढे जाते. 50च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. विक्रांत जाधव आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर जोडीला त्यांच्या मैदानाच्या आतमध्ये हर्ष आहेत. हर्षने देखील चांगली कामगिरी केली आहे. जोडीला विक्रांत आहे. संघनायकाची भूमिका निभावत आहेत. 19 धावांवर ते बॅटिंग करतायत. तेजस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करतायत. 48 धावा धावफलकावर आहेत. अकुट टप्प्याचा बॉल केलाय पुल. बॉल जातोय सीमा रेषा पार. GW खामकर मसाले चौकार. विक्रांत पुन्हा एकदा बिग हिट. फटका फसलाय. बॉल येतोय पाठीमागे. क्षेत्ररक्षक अडवण्याचा प्रयत्न करत होते. अगदी आमचे आधारस्तंभ राजेंद्र शेठ लांजवड यांच्या बॅनरच्या दिशेने मात्र हा चेंडू जाताना पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला आमचे दुसरे आधारस्तंभ भाऊ नावाचा ब्रँड अख्ख्या मुंबईभर प्रसिद्ध आहे. सुधीर भाऊ साळवी या दोन्ही आधारस्तंभांचं देखील आम्ही कौतुक करू. आणि इकडे धावसंख्या जर पाहिली 5 ओव्हरमध्ये 53 धावा 50 ओलांडताना पाहायला मिळते. 1 षटक बाकी आहे. चला पुढच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनना विनंती असेल ट्रॉफी फायटर आणि ग्राउंड ब्रेकर्स आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये सेमीफायनल नंबर 2चा टॉस होईल. आज लिजेंड्सला देखील आपण खेळताना पाहू. दर्जेदार क्रिकेट एक कालखंड त्यांनी याच मैदानात गाजवलाय. असे सगळे लिजेंड या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. शेवटचा षटक आहे. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. करण काळे आलेत. विक्रांत 24 वर खेळतायत. हर्ष खेळतायत 7 धावांवर. 53 धावा झाल्यात. आणि या ठिकाणी शेवटच्या ओव्हरमध्ये किती येणार. 60च्या पुढे जाण्याचा प्रयत्न बॅटिंग टीमचा असेल आणि 60च्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी बॉलिंग टीमचा असणार आहे. पहिला बॉल ऑप्टमच्या बाहेर या ठिकाणी टाकला गेलेला आहे. निर्धाव चेंडूची सांगता इकडे होताना पाहायला मिळते. संकेतजी खामकर एका बाजूला, दुसऱ्या बाजूला प्रवीणजी दुबे. या 2 संघ मालकांमधील देखील लढत आपण पाहतोय. आणखीन एक बॉल ऑप्टमच्या बाहेर मात्र या ठिकाणी टाकला जातोय. थोडंसं दूर दोन्ही चेंडू जर पाहिलं तर थोडंसं लांबूनच खेळण्याचा प्रयत्न झाला. मेरिटवर किंवा बॉलच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न नाही झाला. त्यामुळे दोन्ही चेंडू निर्धावलेत. आणि इकडे करण यांनी टाकलेले शेवटच्या षटकातील 2 चेंडू मात्र खूप महत्त्वाचे आहेत. थोडंसं चर्चा थोडंसं मार्गदर्शन मात्र या ठिकाणी संघनायकाबरोबर होत आहे. आणि गरजेचं देखील असतं. कितीही मोठा खेळाडू असेल तर त्याला मार्गदर्शनाची ही गरज असतेच असते. आणि इकडे थोडीशी चर्चा संघनायकांबरोबर होते. करण काळे यांचं कौतुक करावं लागेल. पहिले 2ही चेंडू त्यांनी निर्धाव टाकलेत. समोर उडवलाय. चर्चा केली त्याच्यामुळे हा षटकार देखील पाहायला मिळतो. याला म्हणतात मार्गदर्शन.
पुढल्या साठी माझं एक छोटंसं सजेशन असेल, प्रयत्न घ्या, करा फक्त. जो जास्त लांब मारतो त्याला 98 ठेवायला हरकत नाही. किती लांब मारतोय हा? यावेळेला आणखीन एक चांगला फटका तिकडे खेळला गेलाय. धावसंख्या 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या पुढे गेली आहे. 60 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. हर्ष नारकर फटका खेळलाय बाजूच्या पुलाच्या दिशेने. किती लांब जाईल पाहायचं आहे. 2 धावांचा फटका पाहायला मिळाला आणि एक मोठं टार्गेट इकडे उभं राहिलं आता, कारण धावसंख्या झाली आहे 62. अजूनही आणि या स्पर्धेचा हायएस्ट 62 धावा प्रवीण दुबे अँड कंपनी. विक्रांत जाधवच्या नेतृत्वाखाली पाहायला मिळते टीम गेम स्विंगर्स. परंतु बॉल ब्लास्टर देखील काही कमी नाही आहेत, त्यांनाही कमी लेखून चालणार नाहीये. आणखी एक चांगला फटका इकडे खेळलाय जरूर, परंतु पाहिजेल तेवढ्या मी देईन तिरक्या तुलार, पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार. सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. अरे पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार, पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या तुलार. Sajan. यो सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार, यो सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. अरे पाहिजेल तेवढ्या देईन तिरक्या. जेव्हा जेव्हा हातात बॅट धरलेली आहे, 1-2 नव्हे तर 13 वेळा 50 मारलेली आहे. जेव्हा जेव्हा हातात बॅट धरलेली आहे, 1-2 नव्हे तर 13 वेळा 50 मारलेली आहे. म्हणून सुमित ढोंगरेवर आहे भरवसा आमचा, कारण विरोधी संघाला त्याने पराभवाची धूळ चारलेली आहे. सीझन 5. सो ऑफकोर्स एक अमेझिंग मॅच सध्या चालू आहे आणि नेक्स्ट सेमीफायनल नंबर 2च्या कडे वळत आपण आहोत. दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स यानी की ग्राउंड ब्रेकर्स आणि ट्रॉफी फायटर्स दोन्ही टीमच्या कॅप्टन्सना रिक्वेस्ट असेल आपण आमच्यासोबत जॉईन व्हायचंय. मी रिक्वेस्ट करेन मिस्टर प्रवीण दुबेजी यांना की त्यांनी आमच्यासोबत जॉईन व्हायचंय. आपल्या शुभ हस्ते आपण नेक्स्ट टॉस करणार आहोत.
लालबाग प्रीमियर लीग सीझन 5 सेमीफायनल नंबर 2. दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स आपल्या सोबत आहेत आणि सध्या प्रवीण जे आहेत ना त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी स्माईल आली आहे, कारण टीम जी आहे ती ताबडतोड खेळलेली आहे. काय सांगायचंय सगळ्यात आधी आम्हाला सांगा. अरे बोला बोला, लाजू नका, बोला बोला, क्या लग रहा है. टीम फायनल पर्यंत गेली पाहिजे. बस एवढं वाटते. काय वाटते जे चौकार आणि षटकार गेलेत, चंदू सरांनी सांगितलं नेक्स्ट टाइम पासून 8 आणि 9 पण ठेवायला. ठेवलं पाहिजे कमिटीने. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपल्या सोबत आहेत. टॉस कॉइन दाखवू इच्छिते. सो सगळं स्पेशल आहे लालबागमध्ये आणि टॉस कॉइन सुद्धा स्पेशल आहे. सो कॉइनच्या एक साईडला असणार आहे LPL आणि कॉइनच्या दुसऱ्या साईडला असणार आहे 2024. तुम्हाला LPL और 2024 कॉल द्यायचा आहे. सर प्लीज डू दी ऑनर. हु इज गोइंग टू कॉल. ट्रॉफी फायटर्सचा कॉल असणार आहे सर. LPL इज अ कॉल अँड लेट्स सी व्हॉट इट इज. ग्राउंड ब्रेकर्स. थँक्यू सो मच दुबेजी, थँक्यू सो मच. मला पहिलं सांगायचंय, ग्राउंड ब्रेकर्सचा फर्स्ट टॉस होता सीझन 5चा, तेव्हाही ते जिंकले. आम्हीच केला तो टॉस. आता सुद्धा आम्ही तो टॉस केला आणि आताही तुम्ही तो टॉस जिंकलाय. एक स्माइल सुद्धा चेहऱ्यावर आली आहे. मी लकी आहे का. असू शकतात लकी. काय सांगायचं, किती एन्जॉय करते. म्हणजे 3 दिवस क्रिकेटची पर्वणी आहे संपूर्ण लालबागकरांना. महोत्सव आहे क्रिकेटचा, पूर्ण लालबाग क्रिकेटमय झालेली आहे. किती एन्जॉय करताय तुम्ही. खूप एन्जॉय करतोय, कारण कमिटीने एवढं सुंदर आयोजन केलं आहे, आणि यंग खेळाडूंना अजून आपला परफॉर्म दाखवण्याची संधी मिळते, त्यामुळे ते अजून पुढे चांगलं करू शकतात. त्यामुळे कमिटीचं पण आभार मानतो आणि अजून सगळे एन्जॉय करतो. नक्कीच. टॉस जिंकून काय डिसिजन असेल. टॉस जिंकून आम्ही फलंदाजीच करू. प्रथम बॅटिंग करणार आहात. थँक्यू सो मच. वी हॅव अ ट्रॉफी फायटर्स यंग डॅशिंग कॅप्टन विथ अ कर्ली हेअर. अरे आवाज थोडा अजून होऊ दे, अजून होऊ दे, अजून होऊ दे. क्या बात है. एक मस्त स्माइल सुद्धा आली आहे. अच्छा, कॅमेरा इथे मारायचे. तुझे फॅन्स आहेत का इकडे. मित्र आहेत. अरे क्या बात आहे. जरा कॅमेरा इकडे मारायचा आहे जरा. संतोषच्या टीमने जर इथे बघितलं, काय लिहिलं काय त्याच्यावरती. झुकेगा नहीं साला असं लिहिलंय. चल एक ऍक्शन होऊ दे पटकन. नाही नाही हो, ऍक्शन होऊ दे पटकन. झुकेगा नहीं सालाची. चला चला पटकन पटकन पटकन. एक सेकंड इथे कॅमेरा. 1 2 3. झुकेगा नहीं साला. मला सांग, हे जे आहे झुकेगा नहीं साला, हे कोणाच्या अगेन्स्ट होणार आहे. ग्राउंड ब्रेकरच्या समोर करायला लागेल. अरे ग्राउंड ब्रेकर्स तुमच्या समोर आम्ही झुकेगा नहीं साला करणार आहे. किती एन्जॉय करताय. एन्जॉय तर खूप करतोय. आता फायनल जिंकून एन्जॉय करायचं. नक्की का. आता ही जी मॅच चालू आहे सध्या, ह्याच्यामध्ये कोणाला तू बेस्ट विशेस देतोय, कोणाला सपोर्ट करतोय. विक्रांत दादाला. विक्रांत दादा आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. थँक्यू सो मच. दोन्ही टीम्सना खूप खूप शुभेच्छा. सो लेडीज अँड जेंटलमॅन, न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. ग्राउंड ब्रेकर्स वॉन्ट टू टॉस अँड चूज टू बॅट फर्स्ट. नक्कीच बघणार आहोत सेमीफायनल नंबर 2 मध्ये किसकी होती है जीत, किसकी होती हार, थोड़ी देर बाद. टिल देन ओवर टू यू कॉमेंट्री. Check. Check. धन्यवाद. भारतातील सुप्रसिद्ध निवेदिका रेश्मा मयेकर मॅडम या संध्याकाळच्या सत्रामध्ये आज शेवटच्या दिवशी या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि लालबाग प्रीमियर लीगचं हे 5व्या पर्वातील महत्त्वाची मॅच सेमीफायनल सुरू आहे.
लीगचा आनंद घ्या. प्रतीक केदारी येत आहे स्ट्राईकवर. नॉन स्ट्राईकला तेजस माणगावकर आणि विनायक ठाकूर येतात गोलंदाजीसाठी. पहिलं षटक घेऊन पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर बॉल जातोय सीमा रेषा पार. परंतु आम्ही त्याचा पाठलाग करणार हा इरादा प्रतीक यांनी इकडे सिद्ध केलाय. यावेळेला आणखीन एक ताकदवर फटका पाहायला मिळाला आहे. इकडे एक धाव मिळणार आहे आणि धाव संख्या 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. एक महत्वाची मॅच सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. प्रतीक केदारी कमी गतीचा बॉल, त्याला जास्त पॉवर दाखवली आणि आणखीन एक दुहेरी धावसंख्येचा फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. प्रतीक केदारी ज्या पद्धतीने स्ट्रोक खेळतायत, बॉल देखील केविलवाना होत असेल ज्यावेळेला त्यांच्या बॅटच्या दिशेने जात असेल आणि स्ट्रोक येत असतील, एवढी जबरदस्त बॅटिंग करतायत. पहिल्या बॉलपासून तुटून पडलेत. लक्ष मोठं आहे, या स्पर्धेतील सर्वात मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. परंतु क्रिकेट काय सांगतं, या क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या सुरक्षित नसते आणि या ठिकाणी येतोय मात्र एक मोठा फटका. धावसंख्या 9 वर गेलेली आहे. प्रयत्न तरी या ठिकाणी हेच आहेत की या धावसंख्येचा पाठलाग करायचा आणि जो जिंकणार आहे तो फायनल खेळणार आहे. पराभूत होणार आहे या स्पर्धेच्या बाहेर जाणार आहे. आणि चर्चा कोणाची होते, फायनल कोण खेळलं, फायनल कोण जिंकलं, फायनलला कोण होतं, त्यामुळे दोन टीमची चर्चा होणार आहे. परंतु दोन टीममध्ये जाण्यासाठीची लढत आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे. हा एक चावी सापडली गाडीची, ज्यांची कुणाची आहे ओळख पटवून घेऊन जायचं आहे. चावीवर हा त्याला क्रिकेटची किचन आहे. दोन धावा इकडे. प्रतीक प्रतीक नावाचं वादळ मैदानात घोंगावतंय. परंतु ही मॅच मोठी आहे, मजा येईल मॅच मध्ये. आणखी हा बॉल मात्र चांगला पाहिला मी, तो अगदी खोलवर टप्प्याचा होता, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेलाय. विनायक यांच्याकडून मात्र एक चांगला चेंडू प्रस्तुत केला गेलाय आणि सरासरी जी आहे ना ती 10 पेक्षा थोडीशी जास्त करायची, त्यामुळे प्रति षटका गणिक 10 किंवा त्यापेक्षा जास्त धावा बनवणं तेवढं सोपं सुद्धा नाहीये. परंतु सुरुवात खूप चांगली झाली आहे.
प्रतीक केदारी, तेजस माणगावकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहेत. डावाची सूत्र प्रतीकने स्वतः हातात घेतली होती आणि आता स्ट्राईकवर येताना पाहायला मिळतील ते म्हणजे तेजस माणगावकर, ज्यांनी कालच 6 चेंडू आणि 20 धावांचा सामना इकडे जिंकून दिला होता. वाह, क्रिकेटचा पुस्तकी फटका इकडे सादर केलाय. 2 धावांचा फटका येताना पाहायला मिळतोय. धावसंख्या जाऊन पोहोचते आधी 12 धावांवर. बारा धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर पहिलं मार्गस्थ असताना पाहायला मिळेल तेजस माणगावकर. तंत्रशुद्ध फलंदाजी पाहायला मिळते तेजस यांच्याकडून. वा, चांगला फटका तिकडे खेळला जातोय आणि इकडे रनआउटची संधी. ओ, कदाचित हातामध्ये चेंडू दिला असता, कदाचित डायरेक्ट हिट झाला असता, परंतु जर आणि तर नाही चालत. इकडे पहिल्या षटकाची समाप्ती झाली आणि धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे 12 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. चांगली सुरुवात, 12 धावा होताना पाहायला मिळालेल्या आहेत, परंतु मॅच मोठी आहे. विजयासाठी धावांचं लक्ष जर पाहिलं तर समोर पाहायला मिळत आहे 63, म्हणजे अजूनही मॅच जिंकण्यासाठी 5 ओव्हरमध्ये 51 धावा करायच्या आहेत. एखादं चांगलं षटक येईल का, त्याची सर्वांनाच उत्कंठा मात्र या ठिकाणी असणार आहे. डीजे मधून मात्र मॅच पाहण्यापेक्षा हे गॅलरीतलं क्रिकेट त्याहीपेक्षा भारी आहे. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. धावसंख्या 13 झाली. 5 ओव्हरमध्ये 50 अजूनही करायच्या आहेत या मॅच ला धावा जिंकण्यासाठी. पाहूया बॉल ब्लास्टर, गेम स्विंगर्स, प्रवीणजी दुबे, संकेतजी खामकर. प्रतीक, हो, या वेळेला बॉल तेरा धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. लालबागमध्ये आपण आहोत आणि लालबागमधील एक दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला आलेली आहे. 5व्या पर्वामध्ये लालबाग प्रीमियर लीग. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी ओंकार. यावेळेला फटका फसलाय जरूर, परंतु पाहूयात तिकडे एक धाव मिळेल. ओमकार साळसकर. हो, हा बॉल टप्पा पडल्यानंतर वळलाय. वळल्यानंतर यष्टीरक्षकांकडे गेलाय. व्हाईट बॉल मात्र इकडे घोषित केला जातोय. यावेळेला टप्प्याचा बॉलला येऊ दिलं, त्यानंतर बॅट फिरवली आहे आणि तिकडे जर 2 पाहिलं तर 2 धावा मात्र मिळतील. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळते ओमकार साळसकर गोलंदाजी करतायत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर प्रतीक केदारी नावाचं वादळ इकडे घोंगावताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा ओमकार. समोर जर पाहिलं तर प्रेक्षकांची आता प्रचंड गर्दी झाली. अंतिम टप्पा आहे. यावेळेला आपण पाहू शकता पंचांनी पुन्हा एकदा आपले हात फैलावलेत आणि त्याचबरोबर तिसऱ्या पंचांची मागणी सुद्धा क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने घेतलेली आहे वाईटसाठी. प्रतीक केदारे
प्रतीक केदारे एका बाजूला आहेत, दुसऱ्या बाजूला तेजस माणगावकर आहेत. पहिल्या डावात देखील जर पाहिलं तर बॅटर्सने खूप चांगली कामगिरी केली. दुसऱ्या डावात देखील आतापर्यंत चांगली कामगिरी राहिलेली आहे. राजेंद्र शेठ लांजवळ, त्याचबरोबर सुधीर भाऊ साळवी प्रमुख आधारस्तंभ या क्रीडा स्पर्धेचे आणि आमचे सगळे पुरस्कर्ते त्यांचे आम्ही विशेष आभारी असू. छोट्याशा जागेमध्ये एक मोठं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. लालबागकरांसाठी ही पर्वणी आहे आणि एक मेजवानी सुद्धा आहे, क्रिकेटची मेजवानी. वाट पाहतोय आपण तिसऱ्या पंचांच्या निर्णयाची. तांत्रिकदृष्ट्या देखील आपण सक्षम होतोय. या सगळ्या छोट्या छोट्या बाबी हे निर्णय सुद्धा तिसऱ्या पंचांकडे सोपवण्याचा प्रयत्न आपण करतोय, जेणेकरून बेस्ट काही बाहेर येईल याच्यासाठीचाच प्रयत्न आपला या ठिकाणी आहे. राजू बिरजे सर असतील, त्याचबरोबर सादिक राजापूरकर सर असतील, सुमित कदम सर असतील, हे तिन्ही अनुभवी पंच, खूप सारा प्रदीर्घ अनुभव, स्वतः चांगले क्रिकेट खेळलेले आहेत आणि त्यानंतर पंचाच्या भूमिकेमध्ये आपण यांना पाहतोय. तर या ठिकाणी विनंती असेल, लालबागचा राजा सोसायटीचे अध्यक्ष रमेशजी पाटील साहेब आपण या ठिकाणी उपस्थित आहात. विनंती असेल आपण मुख्य मंचावर यायचं आणि स्थानापन्न व्हायचं आहे. लालबागचा राजा सोसायटीचे अध्यक्ष श्री रमेशजी पाटील साहेब या आपण या ठिकाणी यायचं आहे, स्थानापन्न व्हायचं आहे. अंपायर्स कॉल निर्णय तिसऱ्या पंचांचा आला. जो अंपायरचा कॉल आहे तो व्हाईट बॉल. अतिशय महत्वाचा सामना, चुरशीची लढत आपण या ठिकाणी पाहतोय. प्रतीक केदारी थांबवायचं कसं प्रतीकला, हे प्रयत्न मात्र विक्रांत त्यांच्याकडून केले जात आहेत, परंतु त्यांनी आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. यावेळेला लोअर फुल टॉस समोर खेळण्याचा प्रयत्न होता. यस, ओ एकाच्या हातातून निसटला, दुसऱ्याच्या हातात जाऊन बसला. पहिल्याच्या हातातून निसटला आणि त्यानंतर हर्ष आलाय. सोडणार नाही म्हणतायत. मॅच जिंकायची आहे तर कपडे खराब झाले तरी चालतील, सर्फ एक्सेल आहे, परंतु कॅच महत्वाची आहे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. या डीजे लागली LPL ची. यावेळी ऑप्शनच्या बाहेर बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी होता. व्हाईट बॉल.
पाठीमागे बॉल अडवलाय. एकच धाव मिळेल. पाहूया समीकरण बदलत आहे. ओव्हर नंबर 2 सुरू आहे. 63चा पाठलाग करायचा आहे. साहिल आलेत. हे एक दर्जेदार खेळाडू आहेत, परंतु टप्पा पडतोय, बॉल वळतोय. विक्रांत आहेत तिकडे, त्यांच्याच दिशेने जातोय. ओमकारचं हे षटक देखील चांगलं म्हणावं लागेल. 2 ओव्हरचा खेळ या ठिकाणी संपलेला आहे आणि धावसंख्या झाली आहे 19. अजूनही 4 ओव्हर आणि 44 धावांची आवश्यकता. 11ची सरासरी प्रति षटका गणिक या ठिकाणी ठेवावी लागेल. मध्ये कोण जाणार त्याच्यासाठीची मॅच आहे. साहिल टुकरोल आणि तेजस माणगावकर यांना आपण मैदानात पाहतो आणि गोलंदाजीसाठी विक्रांत जाधव आलेले आहेत. 4 ओव्हर आणि 44 धावांची आवश्यकता अजूनही आहे या सेमीफायनलच्या मॅचला जिंकण्यासाठी. बॉल ब्लास्टर अर्थातच संकेतजी खामकर आणि कंपनी, आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गेम स्विंगर्स प्रवीणजी दुबे आणि कंपनी यांच्यातील मॅच. पहिला बॉल टप्पा पडतोय. त्यानंतर जर पाहिलं तर व्हाईट बॉल घोषित केलाय पंचांकरवी. समीकरण मात्र पुन्हा बदलेल. 20 धावा धावफलकावर आहेत. 4 ओव्हरमध्ये 43, 24 चेंडू आणि 43. विक्रांत चांगली लढत रंगेल. अनुभव आहे त्यांच्याकडे. बॉलला कट करण्याची क्षमता आहे, परंतु मेरिटवर क्रिकेट खेळण्याची क्षमता तेजस यांच्याकडे आहे. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. टप्पा पडतोय. थोडंसं वळण देखील घेताना पाहायला मिळालाय चेंडू, आणि धावसंख्या जर पाहिली तर आता जागेवर थांबेल. एक चांगला चेंडू या ठिकाणी विक्रांत यांच्याकडनं येईल. हा चला, हा एका डावात तुम्हाला एकच रिव्ह्यू आहे आणि तो तुम्ही गमावलेला आहे. यस, चला मॅच सुरू करायची आहे. चला मॅच सुरू करा. 20 धावा धावफलकावर आपला पाहायला मिळतात. विक्रांत पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी येत आहेत. समोर जर पाहिलं तर तेजस माणगावकर, एक दर्जेदार खेळाडू, तांत्रिकदृष्ट्या सक्षम असणारा बॅटर, ही देखील त्यांची ओळख आहे. पदलालित्य खूप चांगलं असतं, टायमिंग सुद्धा तेवढंच चांगलं जुळवतात, परंतु कल्पकता आहे विक्रांत त्यांच्याकडे सुद्धा. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर एक रणनीती कदाचित ही असावी की सातत्याने ऑप्शनच्या बाहेर ठेवायचं आहे. इकडे मिड विकेटच्या दिशेने किंवा स्क्वेअर लेगच्या दिशेने स्ट्रोक नाही मारू द्यायचा आहे. आणि या स्पर्धेची आणखीन एक ओळख असणार आहे. रस्त्याने जाताना येताना आमचे मोटरसायकल स्वार देखील या ठिकाणी मॅचचा आनंद घेतात. पुन्हा एकदा ऑप्शनच्या बाहेर. इकडे थोड्या चुका होत आहेत. सातत्याने ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकले जात आहेत. 22 धावा धावफलकावर. विक्रांत एका बाजूला, दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तेजस माणगावकर आहे. लालबागच्या राजाच्या आशीर्वादाने 5 वर्ष भव्य दिव्य प्रमाणात आपण पाहिली आहे. तिकडे संधी मिळाली, वाट पाहिली बॉलची, आणि त्यानंतर या बॉलला कव्हरच्या दिशेने टोलावलंय. मायरा, श्रीजा आणि श्राव्या या तिघी मॅचचा आनंद घेत आहेत. बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, बॉल हवेत आहे. ओ, पुन्हा एकदा रिले कॅच.
आणि मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत सिक्सर किंग. कालची रात्र ज्यांनी गाजवलेली आहे असाच बॅटर मैदानाच्या आतमध्ये, ज्यांनी राष्ट्रीय संघासाठी देखील चांगलं क्रिकेट खेळलंय, असाच बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. काल मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील घेतलेला आहे. सिक्सर किंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. संजू कामकार, ही लढत पाहण्यासारखी असणार. दोन चांगले मित्र सुद्धा आहेत, परंतु आता प्रतिस्पर्धी आहेत. पहिलाच बॉल खेळलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. संजोग यांच्या बॅटमधून 2 धावांचा फटका तिकडे येताना पाहायला मिळालाय. 26 धावा. मॅच सोडायची नाही हा इरादा दोघांनी केलाय. हो 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 इकडे हो हो एक चांगला बॉल. म्हणजे दोघेही जर पाहिलं तर हार मानायला तयार नाहीयेत. खूप चांगले मित्र आहेत. मॅच झाल्यानंतर संध्याकाळी एक एक तास गप्पा मारत बसतील, परंतु आता प्रतिस्पर्धी आहेत. धावसंख्या 26 झालेली आहे. दोघांनाही जिंकायचं आहे आणि हे क्रिकेट असंच आहे, मैदानात गेल्यानंतर जिंकण्यासाठीच खेळायचं. यावेळेला फटका खेळलाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये आणि 3 षटकांचा खेळ संपतोय. धावसंख्या झाली आहे ती 27 धावा आणि वेळ झालाय स्पोर्टिसॅक प्रस्तुत स्ट्रॅटेजिक टाइम आउटचा. धन्यवाद. आणि पुन्हा एकदा आपण खेळाकडे वळूयात. अतिशय सुंदर आणि दर्जेदार क्रिकेट आपल्याला पाहायला मिळत आहे. योगायोग पहा, पहिल्या 3 ओव्हरमध्ये पहिल्या डावात सुद्धा गेम स्विंगरची धावसंख्या ही 27च होती आणि दुसऱ्या डावात सुद्धा 27च आहे. फरक एवढाच आहे, पहिल्या डावात विकेट नव्हती गेली आणि आता विकेट 2 आलेले आहेत. पाहूया ओंकार साळसकर यांना विक्रांत यांनी पुन्हा आणलंय गोलंदाजीसाठी. 3 षटकांचा खेळ बाकी आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 36 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू बाकी आहेत आणि 36 धावांची आवश्यकता. ओव्हर फुल टॉस बॉल स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. एक धाव घोषांकित क्षेत्रात चेंडू गेल्या कारणाने तिकडे मिळेल. धावसंख्या 28 वर जाते आहेत. यस साहिलला संजोग सांगतायत करू शकतो आपण, तू खेळ, मी सुद्धा आहे. साहिल बिग हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. बॉल हवेत आहे आणि पकडली गेली कॅच.
धन्यवाद धन्यवाद डीजे. मॅच देखील आता रंगात येऊ लागले आहेत आमचे डीजे मास्टर देखील. 28 धावा धावफलकावर आहेत आणि इकडे मनोज आले आहेत. अजूनही जर पाहिलं तर मॅच जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता. 16 चेंडूंचा खेळ बाकी आहे. मॅच संपलेली नाहीये. यावेळेला फटका समोर खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय आणि हातातच जाऊन बसलाय. विकेट. हॅलो, कदाचित या गाण्याप्रमाणे संजोग या बॅटरला तर सांगत नसतील, ही फक्त मॅच मला जिंकून दाखव. वर्षभर खामकर मसाले फ्री. हो हो हो, आणखीन एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणखीन एक चांगला बॉल. ओमकारने काय गोलंदाजी केली आणि इकडे ओ चतुराई दाखवली विक्रांत यांनी आणि आणखीन एका विकेटचं पतन. अठ्ठावीस धावांवर धावसंख्येला थांबवलंय. पहिल्या 5 बॉल मध्ये जर पाहिलं तर फक्त एक धाव खर्ची केली आहे ओमकार साळसकर. वाह दर्जा. 11 चेंडूत जर पाहिलं तर त्यांनी फक्त 8 धावा खर्च केलेल्या आहेत. यावेळेला मात्र आखूड टप्प्याचा बॉल होता. पूल करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला शुभम थोरात यांनी, परंतु पाहूया धावा किती आहेत. 2 धावा त्या ठिकाणी मिळतील. ओमकारचं कौतुक आपण करूयात. 2 षटकं टाकली, 10 धावा फक्त दिल्या, 3 विकेट घेतल्या ओमकार साळसकर. मॅच नाही संपली अजूनही. 2 ओव्हर मध्ये अजूनही 33 धावा करायच्यात. 12 चेंडू 33. विक्रांत पुन्हा एकदा गोलंदाजी साडे आले. पहिल्या षटकात केवळ 8 धावा देत एक महत्वपूर्ण विकेट देखील त्यांनी घेतली आहे. यावेळेला कोलवा टप्प्याचा चेंडू त्या ठिकाणी विक्रांत पुन्हा एकदा. यावेळेला फटका बॅकफुटला जाऊन खेळलाय, चांगल्या पद्धतीने खेळलाय, परंतु तिकडे एक धाव. इकडे ही दरी जी आहे ती रुंदावत चालली आहे. सगळ्यांना प्रश्न हाच आहे की आता संजोग खामकर स्ट्राईकवर कधी येणार, कारण ते एक आशास्थान आहे. या मॅचचं पारडं केव्हाही फिरवण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. काल जी काही त्यांनी पॉवर हिटिंग केली आहे त्याच्यामुळे आशा अजूनही जागृत आहेत त्यांच्याकडून. यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि यस, ही लढत मात्र याही ओव्हरमध्ये चांगलीच रंगताना पाहायला मिळेल. 2 चांगले मित्र आणि दोघांचे चांगले ऋणानुबंध सुद्धा आहेत.
9 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता, परंतु संजोग आहे तर अशक्य काहीच नाही, प्रयत्न करावे लागतील. यास फटका चांगला खेळलाय, परंतु तिकडे एकच धाव मिळेल. परंतु अशी सगळ्यांनाच अपेक्षा असेल संजोगच्या बॅटमधून एखादा तरी षटकार येऊ दे, चौकार येऊ दे. संजोगकडे ती क्षमता आहे आणि तो षटकार मारला जाईल का? यास टोलावलाय बॉल, परंतु 2 धावांसाठी. धावसंख्या जर पाहिली तर 2 ने पुढे गेलेली आहे. संजोग खामकर ते नाव आहे. गेली कित्येक वर्ष ह्या मैदानामध्ये अशा प्रकारचे मोठमोठे फटके त्यांनी मारलेत. आज पुन्हा एकदा तसं खेळावं लागेल. 7 बॉल 26. संजोग खामकर यावेळेला टोलावलाय बॉल, खूप लांब पाठवलाय. वा संजोग वा, फक्त दिशा चुकीची होती. 2च धावा मिळतील आणि धावसंख्या आता 6 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता. आता सगळ्यांनाच प्रश्न पडेल संजोग पुन्हा एकदा स्ट्राईकवर कधी येतील. तिरक्या तुलार सामना जिंकून दाखव बारक्या मल्हार. यो सामना जिंकून दाखव बारक्या मॅच संपलेली नाहीये. सांगतो या ठिकाणी हा बॅटर एक पहिल्याच बॉलवर मोठा फटका खेळलाय. ओहो हो, यावेळेला बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र त्या ठिकाणी केला आणि या प्रयत्नात बायच्या स्वरूपात संजोग यांना मात्र पुन्हा नॉन स्ट्राईकला थांबावं लागेल. 4 चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी. शुभम अंतिम फेरीच्या दिशेने कोण जाणार? यावेळेला समोर उडवलाय बॉल, वा यस, परंतु कॅच. हातातच गेलाय, परंतु चांगला स्ट्रोक होता, कौतुक करावं लागेल. परंतु तरी सगळे वाट पाहत आहेत की पुन्हा एकदा संजोग स्ट्राईकवर कधी येणार. 3 बॉल 19. लगातार 3 षटकार काल मारले गेलेले आहेत. अशाच परिस्थितीमध्ये 6 बॉल 20 ची मॅच असताना याच टीम मधील खेळाडूने मारलेले आहेत, तेजस माणगावकरने. परंतु आता आणि जर का 3 षटकार आले तर मॅच टाय होईल आणि सुपर ओव्हर सुद्धा होऊ शकते. निशिकांतजी शिंदे साहेब यांचं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आगमन होतं आणि यस मॅच ऑन आहे. आता व्हाईट बॉलर +1, आता 3 बॉलमध्ये 17. शिंदे साहेबांचं झालेलं आगमन या सगळ्यांशी आपले सगळ्यांचे असणारे ऋणानुबंध आणि शिंदे साहेबांचे या ठिकाणी. निशिकांतजी शिंदे साहेब दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लालबाग प्रीमियर लीग या मुंबईतील मानाच्या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलात. आपलं हार्दिक 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 असं स्वागत. 3 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. ओ हो हो, बायच्या स्वरूपातील 1 धाव तिकडे मिळेल. 2 चेंडू आणि 16. मॅच जवळपास आता संपलेली आहे. जवळ मॅचच्या दिशेने
चांगला फटका समोरच्या दिशेने खेळला गेलाय. एक चेंडू केवळ बाकी आहे, परंतु अजूनही सगळ्यांना आशा आहे की संजोग एखादा षटकार किंवा चौकार मारणार का. मला तर कॉन्फिडन्स आहे मारेल. पाहूया काय होईल. मॅचचा रिझल्ट काही लागू देत, परंतु एक झणझणीत फटका होऊन जाऊ देत. यस, फटका खेळलाय. चांगला फटका होता, परंतु मॅच जिंकत असताना या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी करत असताना असं वाटत नव्हतं सेमीफायनल तरी खेळतील का. गेम स्विंगरने गेम स्विंग केला आणि फायनल गाठली आहे प्रवीण दुबे अँड कंपनी. डीजे धन्यवाद. डीजे दीपक जाधव काका देखील या ठिकाणी बेधुंद होऊन नाचतायत श्रीजा बरोबर. तर